तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण खूप जण चांगला प्रतिसाद देतात ते, ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे ना ते पूर्ण व्हिडिओ बघून शिकताय. आणि मी खूप जण बघतोय की त्यांच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, काही जण फक्त मटेरियल डाटासाठी येत आहे. तर त्यांना एवढंच सांगणार आहे की आपला पासवर्ड फक्त एक स्टेपमध्येच असतोय, 2 स्टेपमध्ये नाही किंवा बोलून नाही सांगते मी. आणि व्हिडिओ मोठा आहे, मी मान्य करतो, कारण त्या व्हिडिओमध्ये तेवढं मी सांगितलेलं आहे, पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असतो. बाकी अजून तुम्हाला सांगतो, खूप जण म्हणतात दादा आम्हाला ब्रश वगैरे पाहिजे. तर तुम्हाला मी आता दाखवतो. हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि द प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता शेपचा वेगळं प्लेलिस्ट केलेली आहे. ब्रशमध्ये गेले ना तिथे तुम्हाला सर्व ब्रशचे व्हिडिओ भेटतील नाही का. तर तिथं जाऊन तुम्ही ब्रशचा व्हिडिओ बघून ब्रश डाउनलोड करू शकता. आणि आजचा व्हिडिओ आपला नवरात्र उत्सव निमित्त आपण डिझाईन केली होती ना, त्यावरच होणार आहे, पण थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. राहिला प्रश्न ह्या फाईलचा, तर ही फाईल तुम्हाला PhD खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकन. पण व्हिडिओ दुसरा बनवतोय. प्रत्येक वेळेस आपण तीच डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या वेळेस थोडं वेगळं करू. आणि काय कसं होणार व्हिडिओ मला काय माहिती नाही, पूर्ण लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे मी डिझाईन. कारण आपले व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये असतात. आणि थोडं गणपतीमध्ये बी थोडे काम होते, लोड होता, त्यामुळे मला व्हिडिओ टाकता आले नाही. बाकी काय नाही, तुमचा भाऊ जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी करतोय. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो मी. तर आपल्याला व्हॉट्सअपला आणि इंस्टाला जी पोस्ट करतो आपण ती साईज, तर ती आपली साईज रेग्युलर मी तुम्हाला सांगत असतो. ज्याची उंची 5 असते, रुंदी 4 असते आणि रिझोल्यूशन 500 असते. बाकी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो, पण काही जण नवीन असते त्यांना माहिती नसते, त्यामुळे मी परत सांगतोय साईज वगैरे. बाकी द कलर प्रोफाईल sRGB ठेवतोय, स्क्वेअर पिक्सल ठेवतोय, इथं RGB कलर मोड घेतलेला आपण. बाकी 8 बिटवरच करतोय. कस्टम व्हाईट साईज मी क्रिएट करतोय. आता साईज क्रिएट केली. आणि अजून एक गोष्ट, मला हे पण म्हणतात खूप जण, दादा तू डार्क डिझाईनमध्ये डिझाईन करतोय, म्हणजे सगळ्या डिझाईन तू डार्कमध्येच करतोय. तर खरं म्हणलं ना, जे डिझाईन करताय ना त्यांना माहिती आहे डार्कमध्ये खूप खेळावं लागते, बॅकग्राऊंड वगैरे, परत कलर मॅच करावं लागते, म्हणजे खूप खेळावं लागते. पण तसं फॉगमध्ये नाही. फॉगमध्ये कसं तुम्ही रेडीमेड फॉग बॅकग्राऊंड त्याला ब्रश वगैरे मारले ना तरी होऊन जाते. आणि मी तुम्हाला पहिलेच बोललेलो आहे, डार्क डिझाईन असेल ना तर तुमचा टेक्स्ट लाईट कलरमध्ये शो होणार आहे. आता समजा इथे शारदीयचा फॉन्टचा कलर मी समजा असा डार्क घेतला, तर बघू शकता तुम्ही काहीच वाटत नाही, लाईटच घ्यावा लागणार आहे मला, पूर्ण व्हाईट तरी किंवा मग असा थोडा येल्लो टाईप असा. आणि राहिला प्रश्न फॉग बॅकग्राऊंडचा, तर फॉग बॅकग्राऊंड असेल ना त्यावेळेस तुम्हाला टेक्स्ट वगैरे सर्व डार्क कलरमध्ये घ्यावं लागतं. एवढंच सांगतो. आता डिझाईनला मी सुरुवात करतो. आता इथं सॉलिड कलर घ्यायचा आपल्याला, आपण साईज घेतलेली आहे. तर सॉलिड कलर मी तात्पुरतं इथं थोडं ऑरेंजमध्येच बघणार आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण डार्कमध्येच करतोय, कारण डार्कमध्ये थोडं ॲडव्हान्समध्येच राहते. फॉग वगैरे नॉर्मल काय नाही, तशामध्ये पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, त्यावर पण व्हिडिओ टाकू. बाकी राहिला प्रश्न फॉग डिझाईनचा, तर मी फक्त असं नाही की मी इंस्टाला बी लाईट डिझाईन टाकत असतो, तुम्ही बघितले असतील, पण जास्त नाही मी करत त्यामध्ये. बाकी प्रिंटच्या ज्या डिझाईन असतात ना बाहेरच्या, म्हणजे एज्युकेशनच्या वगैरे झालं, परत काय, तर त्या मी लाईटमध्येच देतो. पण सोशल मीडिया असल्या डिझाईन मी डार्कमध्येच करत असतो जास्त करून. तर चला मग, आता मी सॉलिड कलर इथे घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जो देवीचा फोटो आहे ना, आईचा फोटो, तर तो मी कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलेला आहे, इकडे बघू शकता तुम्ही. तर फोटोमध्ये जर नॉईस वगैरे असेल ना तर काय करायचं नाही, तुम्हाला सांगतो काय करायचं. म्हणजे जास्त लपडत नाही पडायचं. कॅमेराला फिल्टर ओपन करायचा. खूपच फाटलेला असेल ना फोटो, कट करायच्या अगोदर तर त्याला आधी रेमेने मारून घ्या. किंवा मग असं नॉर्मल थोडं जर असेल ना तर तुम्हाला काय करायचं, कॅमेरा ओपन करायचं आणि इथं तुम्ही बघू शकता डिटेल्समध्ये, इथून फक्त नॉईस रिडक्शन नाही का वाढवायचं आहे. ह्याने काय होणार आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता नॉईस रिडक्शन मी 0 करतो. फोटोवर जे नॉईस दिसते तुम्हाला बारीक बारीक, ते नॉईस रिडक्शन वाढवल्यानंतर थोडं स्मूथ होणार आहे. हे बघा असं, जेणेकरून आपला फोटोचं जे काही ब्लर असेल ना फोटो तर क्लिअर होणार, स्मूथ होणार, एवढंच आहे. बाकी अजून तुम्हाला इथं टेक्स्चर वगैरे वाढायचं असेल तर वाढू शकता, शॅडो पण वाढू शकता, जसं तुमचा फोटो आहे ना तसं तुम्हाला वाढवं लागते. आता इथं हायलाईट पण बरोबर आहे, मी वाढवलं की हायलाईट होईल फोटो. नॉर्मल 1-2 वाढू शकता, असं काही एवढं हे नाही. मी ओके करतो. आता ह्या फोटोला कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतोय पहिलं. आणि जे नवीन आहेत त्यांना सांगतो कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टच करायचं. PNG वगैरे जे एक्सटर्नल यूज करते तुम्ही कॅलिग्राफी वगैरे,
जेणेकरून आपली साईज कमी जास्त केल्यावर फाटला नाही पाहिजे. तर हे फोटो मी असं मिडलला बरोबर लावून घेतो असा. आता आपल्याला काय करायचंय, फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचंय. आता बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचं, कलर मॅच आपण नंतर करणार आहे, पण ह्याला खालनं थोडे इरेज करून बॅकग्राऊंड सोबत ब्लेंड करणार आहे. त्यासाठी आपण काय करतोय, मास्कवर क्लिक करतोय, मास्किंगवर. आता तो व्हाईट कलर आलेला आहे. आता खूप जणांना माहिती आहे आपण मास्किंग काय यूज करतो, इरेज करण्यासाठी यूज करतोय. इरेज आपण डायरेक्ट पण करू शकतो इथून. हे बघा इथं इरेजर टूल घेतला, इथून बी करू शकतो. पण ह्याच्याने काय होणार आहे, तुम्ही इरेज करू शकता, पण पुढे जाऊन तुम्हाला जर खालचा पार्ट लागला तर तुम्ही परत आणू नाही शकणार. कारण इरेज केलं ना, 1-2 स्टेप पुढे गेलं की अंडो करू शकता. समजा आता मी इरेज केलं, मी अंडो करू शकतो कंट्रोल झेडने, पण मी लयच पुढे गेलो स्टेपनी, मला परत अंडो करता येणार नाही एवढं, आणि ते गेलेलं परत मी आणू नाही शकत. आणि अजून एक महत्त्वाचं, जे तुम्ही कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं ना, ते पण रास्टरला झूम जाणार आहे, निघून जाणार आहे. त्यामुळे मी अंडो करतोय आणि इथं खालून मास्क करतो. आता मास्क केलं, मग इरेज कसं करायचं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ब्रश टूल घ्यायचा आहे आणि ब्रश टूलचा हार्डनेस 0 ठेवायची इथं, आणि नॉर्मल जनरल ब्रश घ्यायचा आहे आणि ह्याची साईज ना ब्रॅकेटने वाढून घ्या अशी, किंवा अल्ट दाबून ना राईट क्लिक करून बी अशी वाढू शकता तुम्ही. ह्या साईडला गेलं की वाढती, ह्या साईडला गेलं की कमी होती. आता आपण काय करणार, इरेज करणार आहे. आता इथं व्हाईट कलर आहे ना, तिथं ब्लॅक कलर करून घ्यायचा. समजा इथं तुमचा दुसरा कलर असं ना ग्रे, तर ग्रे कलर 50%च इरेज करतो, पूर्ण इरेज नाही होणार. हे बघा इरेज नाही होणार पूर्ण. त्यामुळे इथं काय करायचं, कलर ब्लॅकच घ्यायचा आणि खाली व्हाईटच घ्यायचा. आणि जर तुम्हाला जर असं दुसरा कलर असेल तर फक्त कीबोर्डवर डी प्रेस करा, ऑटोमॅटिक रिसेट होईल. आता इथं मी परत मास्कने डिलीट करतो आणि परत इथं मास्क क्लिक करतोय मास्कवर. आता इथं व्हाईट कलर आहे, इथं मी ब्लॅक कलर करून घेतो आणि इथून असा इरेज मारतोय. आता मी तुम्हाला मागाशी बोललो, तुम्ही 1-2 स्टेप पुढे गेला, समजा तुम्ही एवढा फोटो इरेज केलाय, आता तुम्हाला खालचा पार्ट तुम्हाला परत पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त इथं ब्लॅक कलर घेतलेला ना तुम्ही इरेज करायला असा, तिथं फक्त व्हाईट कलर घ्यायचा आणि परत असं इरेज करून परत आणायचे. मग हे काम सोपं जातं आपल्याला मास्किंगवर. त्यासाठी मी मास्किंग करत राहतो. पाहिजे तेव्हा मी इरेज करू शकतो, पाहिजे तेव्हा मी असं आणू शकतो. तर असं करून आपण आपल्याला जेवढं इरेज करायचं आहे ना, तेवढं आपण इरेज करून टाकतो. इथं खाली मी डिलीट करतो, परत घेतोय आणि इरेज करतो इथून खालून थोडं. तर मी डिलीट का केलं, कारण चुकून आपलं इथं कुठं इरेज झालं असतं ना तर प्रॉब्लेम येईल त्यासाठी. तर बघा मी एवढं इरेज करतोय आणि फोटोला मी लावून घेतलेलं आहे बरोबर मध्ये. आता दुसरी गोष्ट, आपण आधी सर्व लावून घेऊ, सर्व अलाइनमेंट करून टाकू. आता काही पंक्ती वगैरे जे काय आहे ना, ते सगळं आपण इकडे ड्रॅग करून टाकू. हे मी तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. जे फोनमध्ये डिझाईन करते त्यांच्यासाठी मी PNG मटेरियल देईन, बॅकग्राऊंड वगैरे. जे फोटोशॉपमध्ये करतात त्यांच्यासाठी ही PSD देणार आहे. आणि ही नवीन डिझाईन करतोय, आता फक्त अलाइनमेंट करतोय, बॅकग्राऊंड मी वेगळं टाकणार आहे. जे मनात वाटेल ना ते करणार आहे मी, असं हे ठरवून डिझाईन करत नाही. आता इकडं कॉपी केले, पण ही बाजू मला ह्या साईडला पाहिजे, त्यासाठी मी Ctrl+T करतोय आणि इथं फ्लिप हॉरिझॉन्टल करतोय, जेणेकरून आपली चेंज होईल नाही का. तेवढं झालं. याला आपण शॅडो इफेक्ट पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडं शॅडो दिलेला आहे, तुम्ही बी द्या, काय एवढं हे नाही. राईट क्लिक करून ते ब्लेडिंग ऑप्शनमध्ये गेलं ना, ते ड्रॉप शॅडो आहे, तो ड्रॉप शॅडो द्या तुम्ही. आणि अजून एक गोष्ट इथे तुम्ही बघू शकता, आपण जे काही नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर ही फाईल ना मी डिलीट करतोय आणि मी जी नवीन डिझाईन बनवली ना, जी मी इंस्टाला पोस्ट केली, ती फाईल मी तो ओपन करून घेतोय. कारण ही फाईल मी आधी डिझाईन केलेली ओपन झालेली, ती वाली फाईल ओपन करतोय. त्या बघा ही वाली फाईल आहे, ती एकाच साईडला आपण दिवा लावला होता, मग या साईडलाच राहू दे. बाकी देवी आई वरदान दे नाही का, हे जे कॅप्शन आहे तुम्ही बघू शकता, कॅप्शन आहे ना, तर हा अनेक फॉन्ट घेतलेला आपण, अनेक देवनागरी, आणि रेग्युलर ठेवलेला आहे. आणि इथून तुम्ही जे कॅरेक्टर आहे ना, त्याचा डिस्टन्स इथं मी बरोबर करून घेतलेला आहे. कधी कधी जास्त चिपकून ठेवतात खूप जण, तर एवढं ठेवायचं नाही. नॉर्मल गॅप पाहिजे, टेक्स्टला टेक्स्ट पण चिटकलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, रेग्युलर ठेवला मी, जास्त बोर्ड घेतलेला नाही, कारण तुम्हाला मी आता सांगतो पुढं कसं काही समजतं. आता आपला मेन टायटल काय आहे, नवरात्र उत्सव.
आणि शारदेला पण मी लाईट फॉन्ट यूज केलेला आहे, खाली निमेश सर्वांना बी लाईट फॉन्ट यूज केलेला आहे, आणि त्याचे स्लोगन टाकले ना ह्याला बी लाईट केलेलं आहे. म्हणजे हायलाईट काय होतं, आपलं देवीचा फोटो हायलाईट होते, त्यात जे आपण टायटल टाकले ना नवरात्र ते एक हायलाईट होते, एवढंच हायलाईट होते. बाकी नॉर्मल लाईट फॉन्ट यूज केलं, हे डोक्यात ठेवा तुम्ही कायम डिझाईन बनवताना. आणि खूप जणांचं कसं राहते, मी एक व्हिडिओ टाकन फेस कॅमचा पूर्ण, त्यामध्ये मी तुमच्या मनातलं सगळं सांगणार आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येते ते, कारण खूप जणांचे प्रॉब्लेम ऐकलेत मी, सेम तेच प्रॉब्लेम येते ते, लवकरच व्हिडिओ टाकतो मी. तर चला मग हे करून घेतो मी, इकडे ड्रॅग करतोय सगळं. तुम्हाला हे सर्व गुगलला भेटून जाईल, जर तुम्ही टाकलं ना नवरात्र उत्सव आपलं शायरी वगैरे जर टाकलं ना मराठी तरी येऊन जाईल, किंवा ChatGPTला पण तुम्हाला भेटून देईन, ChatGPT क्रिएट करून देईन. तर हे पण लय छोटं बी नाही पाहिजे, लय मोठं बी नाही पाहिजे, तुमच्या ह्यानी घ्या. तर मी एवढं घेतोय, आणि Ctrl+10 याची साईज मी कमी जास्त करतोय, आणि इथं पिन ठेवलेलं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, मी सांगत असतो इथं पिन ठेवलं पाहिजे. हे जर अनपिन असेल ना तर साईज वाढवली की पूर्ण चपटा, म्हणजे इक्वल साईज नाही वाढणार, त्यासाठी इथं पिन ठेवत चला. आता एवढं झालं, तर देवीचा फोटोला मी इथं क्लोज करतोय. आता हे सर्व शारदीय वगैरे आहे ना, हे आता आपण काय करूया, हे टेक्चर नाही झाला, टेक्चर दिला होता मी वरतून, त्याला डिलीट करतो, फॉन्टला ड्रॅग करून घेतोय तिकडं, हे बघा असं. तो फॉन्ट नाही, थोडा त्याला मॉडिफाय केलेला आहे मी, थोडा ऍडजस्ट करून घ्यायचं सर्व, हे बघा. ह्याला इफेक्ट वगैरे काहीच दिलेला आहे नाही मी, म्हणजे इकडे दिलेलं आहे तुम्ही बघू शकता, इथं फक्त लेवल त्याची नाही का हे केलेली, आणि ह्याला थोडं शॅडो दिला होता. ह्याला जर मी ओपन केलं ना तर हे डायरेक्ट इलस्ट्रेटर मध्ये ओपन होणार, तुम्ही बघू शकता. इथं मी थोडं मॉडिफाय केलं आणि त्याच इथं यूज केले. तर आता आपण इथं टाकली फॉन्ट. आता हे शारदीयचं पण मी ह्याला ड्रॅग करून घेतो इकडं. पुढं बघूया आपण, सगळं टेन्शन नाही घ्यायचं, तुमचा भाऊ सगळं सांगणार आहे. बाकी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ह्याला पण आपण अनेक देवनागरी फॉन्ट यूज केलाय. ह्याला समजा इथं मी जर मीडियम केला आणि वरचा जो फॉन्ट आहे ना त्याला लाईटच ठेवते किंवा रेग्युलर ठेवते, आणि ह्या दोघांना ड्रॅग करून घेते. वेगवेगळे फॉन्ट घेतलेत बरं का मी तिकडं, जास्त चिटकून बी नाही ठेवायची, मी तुम्हाला सांगितले मागाशी. बघा असं डिझाईन अशी करून बघायची. आणि हे जर तुमचं जर फॉन्ट जर शॉर्ट असतं ना समजा फॉन्ट साईज, तुम्हाला डिझाईन अशी वाटेल, मग लगेच जायचं पटकन इथं आणि फॉन्टची साईज वाढून घ्यायची. अशी डिझाईन करून बघायची, ओके दिसते. कारण इंस्टाला ज्या पोस्ट होती ना आपल्याला डिझाईन अशीच दिसते, त्यामुळं मग नंतर झूम करून सर्व अलाइनमेंट करायची असते. सांगत नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढ्या डिटेलमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय मी कारण तुम्ही तेवढं प्रेम देताय त्यामुळं, नाही का. बाकी जे फक्त मटेरियलसाठी येतात त्यांना जाऊ दे, आता काय बोलता येणार नाही, कारण लॉस आहे मित्रांनो. खरंच सांगतो, PhD वगैरे ह्याच्यामध्ये खूप लॉस आहे. तर तुम्हाला खरंच पुढं जाऊन काय तर करायचं असेल ना तर एक वेळेस ना तुम्ही डिझाईन बघा, पूर्ण व्हिडिओ बघा काय केले, त्यानंतर PhD वापरा किंवा PhD मधून आयडिया घ्या, चांगली गोष्ट आहे तसं. पण फक्त जर डायरेक्ट जर तुम्ही करत असाल ना चिपकीची कामं तर लय लॉस आहे मित्रांनो. बाकी काय नाही, माझा सांगायचा उद्देश काय तुम्हाला समजला असेल. बाकी देखपट्टी मारली ना ते आपण पुढं बघूया. आता बॅकग्राऊंड क्रिएट करूया आपण. बॅकग्राऊंड क्रिएट करायला नाही का मी तुम्हाला बोलले एक सॉलिड कलर घेतलेला आहे, त्यानंतर आपण एक मंदिराचा फोटो घेतला होता इथं. तर हे फोटो तुम्हाला नाही का पिंटरेस्टला भेटेल. इथं जायचं फक्त तुम्हाला गॉड टेम्पलेट टाकायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं एवढे हे बघा जो आपण टाकलं ना तर हेच मंदिर आहे, हेच मंदिर घेतलं होतं मी. तर ह्याला मी असं डाउनलोड करू शकतो, किंवा तुम्हाला अजून दुसरं लागत असेल ना तर तुम्ही करू शकता. आता जे दहीहंडीला जे यूज होत होतं जास्त सिनेमॅटिक जे VFXला वगैरे नाही का, ते हेच बॅकग्राऊंड यूज करत होते प्रत्येकजण. बाकी सांगतोय मी तुम्हाला फक्त. तर आता आपण ते बॅकग्राऊंडला टाकून देऊया. आता मी इकडं ओपन केलंय ना, डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगितलंच आहे. त्याला मी कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करतो आणि इकडून पेस्ट करतोय. ह्याला असं साईज वाढून घेणार आहे, ह्याला बॅकग्राऊंडला टाकायचं आपल्याला आता, आणि ह्याला सॉफ्ट लाईट करायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सॉफ्ट लाईटच करतोय, तुम्हाला माहिती असं नाही. बघा थोडं थोडं नॉर्मल दिसलं पाहिजे. आता मागाशी मी तुम्हाला जसं फोटो इरेज करायला सांगितलं ना तसंच ह्याला इरेज करायचे, पण आता जरा उलट करायचे. आता आपल्याला काय करायचंय, अल्ट दाबून मास्क करायचे.
तर Alt दाबून मास्क का केलं पाहिजे, कारण पूर्ण गायब होणार आहे. मग जिथं जिथं आपल्याला लागणार आहे ना तिथं तिथं तुम्ही आणू शकता. हा, जर तुम्ही डायरेक्ट मास्क केलं तुम्ही तसं बी करू शकता, फक्त तुम्हाला कंट्रोल आय करावं लागणार आहे, मग ते रिमूव्ह होऊन जाईल पूर्ण. मग आता रिमूव्ह झाले, मग काय करायचं, मग परत ब्रश घ्यायचं, इथं सॉफ्ट ब्रश. आता इथं ब्लॅक आहे, इथं बी ब्लॅक कलर आहे, काहीच होणार नाही. आता इथं व्हाईट कलर घ्यायचा आणि तुम्हाला जेवढं जेवढं लागते ना तेवढं असं आणायचं. हे बघा मी इथं घेऊन आलोय, दिसत असेल तुम्हाला, तेवढं तेवढं आणून टाकायचं. हे बघा आता B4 बघा तुम्ही, खाली एक लाईन दिसते, कारण बॅकग्राऊंड पूर्ण आपण घेतलेलं नाही, आपल्याला एवढं नको आहे, आपल्याला फक्त एवढंच पाहिजे होतं त्यासाठी. आता मी परत हाईड करतो. हे बघा एवढं. आता हे झालं. त्यानंतर ह्या डिझाईनमध्ये आपण अजून काय यूज केलं होतं, तर आपण एक नवरात्री नाईटचं एक बॅकग्राऊंड घेतलं होतं ह्या टाईपचं. हे तुम्हाला इथं भेटून जाईल. समजा इथं नवरात्री टाकलं ना, नाईट बॅकग्राऊंड तुम्हाला इथं भेटून जातील. हे बघा किती भारी भारी बॅकग्राऊंड आलेले तिथं. समजा तुम्ही हे वालं घेतलं किंवा ह्याच्या रिलेटेड तुम्हाला इथं खाली दुसरे पण बॅकग्राऊंड भेटतील जे मी यूज केलेत पर्सनली. समजा आता मला ह्यामधलं हेच वालं बॅकग्राऊंड आवडलं, मी डाउनलोड केलं, ह्यालाच मी आता फोटोशॉपमध्ये ओपन करतो. जो आपण बॅकग्राऊंड ॲड केलता ना मागच्या साईडला, त्याच्यावरती मी प्लेस करतोय परत. हे बघा इथं प्लेस केलं. ह्याला काय करणार आहे, मी थोडं ह्याचा ब्लेंड चेंज करून बघणार आहे, जे मला चांगलं वाटतं ना, जे बॅकग्राऊंड सोबत मॅच होईल. आता कलर डॉच पण मॅच झालेलं आहे, पण तुम्हाला ते लय वेगळं वाटत असेल, पण जशी तुम्ही ह्याची ऑपेसिटी कमी केली ना, हे बघा अशी, ते पूर्ण होऊन जाणार आहे. त्यामुळे अजून आपण लायनर डॉच बघू, खाली ओव्हरली पण आहे, सॉफ्ट लाईट पण आहे, म्हणजे जे तुम्हाला ओके वाटेल ना, म्हणजे जे बॅकग्राऊंड सोबत मॅच होते ते तुम्ही यूज करू शकता. आता कलर डॉच पण ओके दिसते. ऑपेसिटी कमी करतो, थोडी 16 ठेवतो आणि Alt दाबून मास्क करतोय आणि वरतून ॲड करतो असं. आता हे सगळं झालंय, पण ह्याच्यामधली मेन विषय म्हणजे हे लाईटचा आहे. तर ही लाईट काय ते दाखवतो मी तुम्हाला. ती फक्त आपण खाली मारली आहे, बाकी जी लाईट आहे ना ही वर मारलेली गईवाली, हिला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. हे Pinterestलाच भेटते मित्रांनो. जे भेटतं ना मी ते डायरेक्ट उचलून टाकत असतो. म्हणजे मी काय बी करत असतो, असं काय नाही एवढं की ठरवून करत असतो किंवा काय. एकदा तुम्ही जर डिझाईन करून करून तुमचा हात बसला ना, मग तुम्ही जे टाकणार ना त्यात डिझाईन चांगली होणार आहे, कन्फ्यूज नाही होणार तुम्ही जास्त. तर आता ह्याला मी स्क्रीन करतोय आणि Alt दाबून मास्क करतो, जेवढं लागते तेवढं असं मारते. तर बघू शकता याची साईज वाढवतो थोडी. बघा बॅकग्राऊंड तर झाले आपलं, पण खाली तुम्हाला लय असं चॉकलेटी चॉकलेटी बॅकग्राऊंड वाटते, कारण तिथं आपण काहीच टाकलेलं नाही. तिथं आपण काय टाकू शकतो अजून, तर इथं तुम्ही बघू शकता अजून तुम्हाला जे बॅकग्राऊंड भेटेल. समजा इथं मला ब्राऊन कलरचं जर बॅकग्राऊंड आवडलं ना, तर ते टाकू शकतो आपण. आता बघा हे वाले एक बॅकग्राऊंड आहे, समजा हे मी डाउनलोड केलं, अजून एक डाउनलोड करू. हे एक बॅकग्राऊंड आहे, ह्याला बी डाउनलोड करतोय. तुमच्या समोर जे भेटेल ते मी उचलून टाकतोय, फक्त स्टेप बाय स्टेप मी ते बॅकग्राऊंड घेतले त्याच्याने चाललंय. बाकी सगळं इथं जे काय ते मी तुमच्या समोर टाकणार आहे. तर असं टाकलं, पण मी ह्याला खाली घेऊन येते, ह्याला ब्लेंड चेंज करून बघू आपण. बघा ओके वाटते, ऑपेसिटी कमी. तुम्ही बघू शकता आपलं बॅकग्राऊंड थोडं फार म्हणजे वेगळी झाली डिझाईन, कारण मीच बोललोय तुम्हाला आधी डिझाईन वेगळी होणार आहे त्यामुळं. बघा डिझाईन वेगळी केलेली आपण. आता आपण काय करूया, जे आपलं बॅकग्राऊंड आहे ना फोटो, त्या फोटोला पहिल्या बॅकग्राऊंड सोबत मॅच करू. त्याच्या अगोदर आपण सर्व टेक्स्टच्या खाली एक ब्रश मारूया, आणि माझ्याकडे काय ब्रश आहेत नवीनवाले, ते मी तुम्हाला लवकरच देणार आहे. आता नवीन ब्रश आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो खाली. खूप डिमांड आहे त्या ब्रशला, खूप जण यूज करतात पण कोणी देत नाही, पण मी तुम्हाला देतो ते ब्रश. आता हे वाले ब्रश आहेत ते, हे बघा असले वॉटर कलरचेच ब्रश आहे, आणि एवढे भारी इफेक्ट पडतो ना ह्याचा, तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवतो. इथं समजा इथं मी ऑरेंज कलर घेतला किंवा डिझाईन मधलाच एक कलर घेतला असा, त्याला मी इथं नॉर्मली सॉफ्ट लाईट जरी दिला ना, हे बघा
किंवा त्याला ओव्हरले जरी दिला ना तर एक लय भारी इफेक्ट पडतो, नेक्स्ट लेवलचा इफेक्ट पडतो. हे बघा आता इथं समजा मी ओव्हरले असा ब्रश दिला, समजा हा नको आहे, मागं दुसरा पण इथं खूप ब्रश भेटतील तुम्हाला. काही जणांकडे असतील पण असं काही हे नाही एवढं. हे बघा हा वाला एक भारी दिसतोय. समजा मी एवढं इथं असं मारलंय आणि टेकच्या खाली मी मागाशी एक पट्टी मारली होती, तुम्ही बघितली असेल तिकडच्या बॅनरला, अशी रेड कलरची पट्टी मारली होती मी, तिलाच मी इथं ओव्हरले दिला होता. आता आपण काय करूया, टेक्स्टला इफेक्ट देऊया, शॅडो देऊया, असा साईज वाढवतो थोडी. बाकी द इनर शॅडो मध्ये लाईन डॉज ॲड करतोय, पण ह्याच्या अगोदर आपल्याला एक त्याच्यावर एक टेक्स्चर टाकायचे जे आपण इकडच्या डिझाईन मध्ये टाकलो होतो. मी तुम्हाला दाखवतो बघा. हे वाला हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जर टाकलं ना येलो टेक्स्चर तुम्हाला भेटून जाईल. हे बघा इथं वेगवेगळे तुम्हाला भेटून जातील, जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही टाकू शकता. फक्त एक कन्सेप्ट म्हणून तुम्हाला सांगतोय मी की तुम्ही डिझाईन कसे बनवू शकता. तर मी कॉपी केलं आणि इकडच्या डिझाईन मध्ये पेस्ट केलं असं. ह्याला आल्ट दाबून मास्क करते किंवा राईट क्लिक करू इथं क्रिएट क्लिक मास्क करा, साईज वाढून घ्यायची. आणि अजून एक गोष्ट, ह्याला मी ग्रुपमध्ये टाकतोय. पहिल्याचा इफेक्ट कॉपी करतो, कॉपी लेअर स्टाईल, त्यानंतर क्लिअर करतोय. ह्याला मी याचा ग्रुप क्रिएट करतोय, त्याच्यात टाकतोय. ह्याला हे शारदी आहे ना, ह्याला बी याच्यात टाकतोय. त्यानंतर ग्रुपला आपण क्रिएट क्लिपिंग मास्क करूया. आता हा असं आल्ट दाबून, म्हणजे कसं सगळ्यांना इफेक्ट पडेल. आणि नंतर जो इफेक्ट मारला होता ना तो ग्रुपला पेस्ट करू आपण, जे आपण मागाशी ना का ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन इनर शॅडो वगैरे ड्रॉप शॅडो दिला, इनर शॅडो ते दिलेलं आपण तिथं. आता आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला जर वाटलं नाही खूपच हे वाटते, थोडं डार्क पाहिजे खालनं, तर त्याच्यावर एक न्यू लेअर घ्या आणि त्याने एक डार्क कलर घ्यायचा थोडा. जनरल मधला सॉफ्ट ब्रश मारायचा आपल्याला खाली त्याच्या. हे बघा इथून असं ऑपोसिटी थोडी कमी, नॉर्मल थोडं फक्त नाही का ह्याच्यासाठी. जे आपण नवरात्रीचं टाकलं ना बॅकग्राऊंडला, जर आपण ह्यामध्ये जे टाकले ना ते टाकून बघू आपण कसं दिसतंय. हे वाला हे थोडं लई डार्क होतं ना का, सॅच्युरेशन जास्त होतं, त्यामुळे ते चांगलं दिसत होतं. ह्यालाच आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून कॉपी करू, जे आपण इथं टाकले ना ह्याच्या जागी हे टाकून बघू आता जे कॉपी केलं आपण ते. हे बघा असं. त्यानंतर ह्याला जसं आपण इकडं केलं ना सॉफ्ट लाईट ऑपोसिटी 40, ह्याला पण सॉफ्ट लाईट देऊया, ऑपोसिटी 40 करूया. त्याला परत अल्ट दाबून मास्क, आणि जेवढं लागेल तेवढं. आणि इथं आधी व्हाईट कलर घ्यावा लागेल तुम्हाला. तर बघू शकतो तुम्ही डिझाईन कशी झाली. ही आधीची डिझाईन आहे आपली आणि आता आपण ही डिझाईन बनवली. डिझाईन मध्ये खूप फरक आहे, कारण आधी आपण नाही का इथं बघू शकता तुम्ही खूप काय काय ॲड केलेले. बॅकग्राऊंडला आपण हे ॲड केलेलं आहे, परत अजून हे वाले बॅकग्राऊंड ॲड केलेले. समजा हेच बॅकग्राऊंड जर मी इकडे टाकलं तर बघा डिझाईन आपल्या अजून लई डार्क होती, ते एवढी डार्क नकोय. आता ह्याच बॅकग्राऊंड मध्ये आपण थोडं चेंजेस करूया. आपण हे वाले एक बॅकग्राऊंड घेतलं होतं आणि त्याच्या जागी आपण अजून एक हे वाले एक बॅकग्राऊंड घेतलं होतं. हे बॅकग्राऊंड टाकून बघू आपण कसं दिसतंय. आणि आपल्याला फक्त खालचा भाग पाहिजे होता, कारण वरचं सर्व झाला होतं आपलं. ह्याला मी अल्ट दाबून मास्क करतो, फक्त खालच्या साईडला असं मारतो. ह्याची पण थोडं ऑपोसिटी कमी करतो. तुम्ही बघू शकता डिझाईन अशी पण ओके दिसते, किंवा आपण मागाशी जे ॲड केलं अशी पण ओके दिसते. जो आपण ब्रश मारलाय ना, किंवा देवीचा फोटो आहे, देवीचा फोटो समजा आपण थोडी साईज वाढवली अशी, जो ब्रश मारलाय ना तो परत इरेज केलेला आपण परत थोडं थोडं आणून परत थोडं थोडं इरेज करतो. आता आपण देवीच्या फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करू,
त्याच्या अगोदर सर्व अलाइन करून घेऊ, म्हणजे लावून घेऊ नाही का, लय गॅप पण नाही दिसला पाहिजे आणि लय गिचमिड पण नाही वाटली पाहिजे. आपण जो ब्रश मारला होता ना खाली, तो आपण दुसरा ब्रश मारून बघू आणि ते लवकरच ब्रश देऊन टाकतो हे वाले मी तुम्हाला. तुम्ही फक्त मेसेज करा ब्रश पाहिजे का नाही तुम्हाला, मी लगेच देऊन टाकतो, व्हिडिओ बनवतो पुढचं त्यावरच. इथे मी सॉफ्ट लाईटच घेऊन मारते ब्रश. फक्त नॉर्मल फक्त दिसला पाहिजे म्हणून. तर डिझाईन झालेली आहे आपली सगळी आणि लईच तुम्हाला वाटत असेल ना बॅकग्राऊंडला लईच हे वाटते तुम्हाला, तुम्हाला जेवढं लागन तर ओके. मी आता काय जास्त करत नाही. बाकी टेन्शन घेऊ नका, ही PSD फाईल देणार आहे मी आणि ही पण देऊन टाकणार आहे. आता फक्त आपल्याला फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचं आहे, त्यासाठी मी Ctrl+B करतोय कलर बॅलन्स. त्यामध्ये जो बॅकग्राऊंडला कलर आहे ना आपला रेड, तर ते वाढवतोय, थोडं येल्लो कलर बी असं वाढवतोय. एवढं झालं. थोडे द व्हायब्रन्स मध्ये जातोय मी आणि ह्याचं व्हायब्रन्स थोडं कमी करतोय. फक्त क्लिपिंग मास्क केलेलं आहे खालच्या बॅकग्राऊंडला, एवढं बस, बाकी नाही काय करत. तर आपली डिझाईन एवढी झालेली आहे. तुम्हाला मी तुमच्या समोर डिझाईन केलेली आहे पूर्ण. आता आपण नाही का फायनल इफेक्ट मारूया. बाकी सर्व टेक्स्ट वगैरे लावलेले आहेत बरोबर. आता आपण काय करूया, सर्वात वरती येऊया आणि एक न्यू लेअर घेतोय, त्यामध्ये मी स्क्रीन कलर घेतोय, म्हणजे जो ब्लेंडिंग आहे ना आपला तो स्क्रीन घेणार आहे मी. तर न्यू लेअर सर्वात पहिले तर वर एक न्यू लेअर घेतो, त्यानंतर तिथं नॉर्मल आहे ना ब्लेंड, तो मी स्क्रीन करतोय आणि तुम्ही एक सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि डिझाईन मधले एक कलर घ्यायचा, समजा असा लाईट सारखा नाही का, येल्लो टाईपचा, तसा मारायचा. इथं ऑपेसिटी थोडी कमी करायची किंवा या साईडला बी मारू शकता. तर आपण वरतून मारूया, थोडी लाईट येईल अशी. डिझाईन ओके झालेली आहे. आता काही डिझाईन मध्ये एवढं काय मी करणार नाही, तुमच्यासमोर डिझाईन इथं ओपन करून दाखवली मी. आता फायनल इफेक्ट देऊया, Ctrl+Shift+Alt दाबून एक न्यू लेअर क्रिएट होईल. फिल्टरमध्ये जायचंय, कॅमेरा मध्ये जायचंय आणि इथं काय काय वाढवायचं सांगतो. कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे जेणेकरून आपली डिझाईन अजून डार्क दिसेल नाही का, नॉर्मल थोडी. त्यानंतर इथं व्हाईट वाढवते मी आणि थोडं टेक्स्चर वाढवते. आणि जर तुम्हाला जर वाटलं कलर खूप झाले तर इथं रेड कलर कमी करू शकता असा, किंवा ऑरेंज कलर असेल तर ऑरेंज कलर वाढव कमी करू शकता, जसं तुमच्यावर आहे. ओके. आता ही फायनल डिझाईन आपल्याला आधी बनवली डिझाईन आपली ही आहे. तर आधीची डिझाईन भारी झाली होती, कारण त्यामध्ये अगं मी तेवढं खेळलं होतं. बाकी कन्सेप्ट तीच आहे, सेम डिझाईन केलेली दोन्ही पण. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये PSD फाईल तुम्हाला दोन्ही देऊन टाकतो, तुम्हाला जे आवडेल ती यूज करा. आणि बाकी जे फोनमध्ये डिझाईन करणार आहे ना त्यांच्यासाठी मटेरियल भेटून जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला ना खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.